यशस्वी कालखंड ओलांडून शतकोत्तर महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या 2015 या वर्षातील आणि वसंत व्याख्यानमालेच्या 54व्या वर्षातील आणि समाज आणि पृथ्वीराज चव्हाण पुत्र जनसमुदायासमोर या 94व्या वर्षाच्या ज्ञानसत्राचं आपण उद्घाटन केलं। देशभरातील मान्यवर व्यक्ती या ठिकाणी आपले विचार येत्या 29 तारखेला प्रसिद्ध पत्रकार विनोद दुआ हे या ठिकाणी येणार आहे। आमच्या नाशिकचे असलेले परंतु दिल्लीमध्ये खूप अशी मोठी आहे। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या ठिकाणी महात्मा गांधी, पंडित मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू पर्यंत अनेक महान विभूतींनी या व्यासपीठावर आपले विचार मांडलेले आहेत। साहित्य, संस्कृती, कला, शिक्षण, आरोग्य, विज्ञान अशा विविध व्याख्यानमाला होते आणि दुसरी व्याख्यानमाला आपली ही नाशिकची जी गोदावरी संपन्न होते ही व्याख्यानमाला पार पडत असते। या व्याख्यानमालेमध्ये गेल्या 14 आजचं व्याख्यान स्वर्गीय रामनाथ शेठ चांडक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विपुल शेठ चांडक यांचा सत्कार करतील माजी खासदार डॉक्टर प्रताप राजाराम पांडवाने, नाशिक महानगरपालिका नगरसेविका युष्टांचे कार्यवाहक मिळालेला आहे। जिल्हा परिषदेचे वाघ, माधवराव पाटील, राजारामजी पानगवाणे, सुभाताई बच्चाव, विठुराय ठक्कर, श्री मधुकर झेंडे, कैलासवासी रामनाथ शेठ चांडक यांचे कुटुंबीय अतुल आणि विपुल चांडक, कार्याध्यक्ष चंद्रशेखर शहा, अरुण चंदुरकर, सुदोकेश शेबे, मंदार भारदे, सौ संगीता बाबना, गोबिता आहे, श्री लक्ष्मण राधावे, दिगंबर गीते, मंचकारील सर्व मान्यवर, मीडियाचे सर्व प्रतिनिधी आणि या आजच्या या महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध वसंत व्याख्यानमालेच्या 94व्या आवृत्तीमध्ये उपस्थित असलेले आपण सर्व रसिक श्रोते बंधू भगिनींनो, सुरुवातीलाच मी संयोजकाचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला या व्याख्यानमालेत भाग घेण्याची आणि पुष्प गुंफण्याची संधी दिली। विषय काय निवडावा म्हणून जेव्हा चर्चा झाली तेव्हा मी एक ठरवलं की राजकारणाबद्दल मी बोलणार नाही, म्हणून राजकीय विषय मी काही निवडला नाही। नवीन सरकारला 1 वर्ष होणार आहे लवकर आणि महाराष्ट्र सरकारला 6 महिने झालेत, त्यावर बोलायचं वेगळं व्यासपीठ असणार आहे, त्याबद्दल आम्ही निश्चित बोलू। पण आज एखादा वेगळा विषय घ्यावा त्याबद्दल मला स्वतःला खूप चिंता आहे आणि त्यातून मग काही उपाय मार्ग शोधता येतील का, भविष्यामध्ये कशा प्रकारची परिस्थिती राहणार आहे याबद्दल थोडंसं खुलं चिंतन करावं। नुकतीच पंतप्रधानांची चीनला भेट दिली गेली। चीन कशा प्रकारे
या विषयामध्ये पुढे गेलेला आहे, हा विषय कसा हाताळतोय त्याची थोडी माहिती आपल्या सर्वांना द्यावी. त्यातून आपल्याला काही बोध घेता येईल का त्याचा काहीतरी मार्ग शोधावा. अशा दृष्टीने मी समाजातील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि देशाची सद्यस्थिती अशा प्रकारचा विषय मी निवडलेला आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे, इंजिनियर आहे. परंतु 1991 नंतर जेव्हा निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला तेव्हापासून विज्ञान तंत्रज्ञान विषयामध्ये काही फार जास्त सहभागी होता आला नाही. मध्यंतरी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काम करत असताना शेवटच्या 2 वर्षामध्ये पंतप्रधानांनी मला विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रिपदाचा पूर्ण कार्यभार, अतिरिक्त कार्यभार दिला. पुन्हा मला विज्ञान आणि तंत्रज्ञानाजवळ जाता आलं. पण नंतर मुंबईला आल्यानंतर म्हणावं तितकं मला स्वतःला काही वेळ देता आला नाही. सुरुवातीला आपल्या देशाची, समाजाची परिस्थिती काय याचं जर आपण थोडक्यात विश्लेषण केलं, आपण कुठं आहोत अर्थात ते मोजायला आपण काही आकडेवारीची मदत घेतली पाहिजे. विशेषतः आपल्या देशाचं आजचं दरडोई उत्पन्न काय आहे आणि त्याची तुलना इतर देशाची केल्यानंतर आपण कुठं आहोत याचं पहिल्यांदा त्याची जाणीव करून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि आपल्याला कुठं जायचंय आणि याला काय कारण आहे त्यामध्ये मी जाणार नाही. पण वेगाने जर आपला विकास करायचा असेल तर काय काय केलं पाहिजे. योग्य ते आर्थिक निर्णय घेतले पाहिजेत आणि त्यामध्ये त्या विकासामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाचा काय रोल राहणार आहे, काय भूमिका राहणार आहे, ही अतिशय महत्वाची बाब देखील आपण लक्षात घेतली पाहिजे. मी यामध्ये आकडेवारी थोडीशी देणार आहे तुलना करण्याकरता. आणि ही सर्व आकडेवारी मी जागतिक बँकेच्या रेफरन्स मधून घेतलेली आहे. जागतिक बँकेचा संदर्भ आहे. काही आकडे ताजे आहेत, काही एखादे वर्ष जुने आहेत. परंतु जरी जुने आकडे असले तरी त्यातून आपल्याला एक तुलनात्मक संदर्भ निश्चित मिळेल. भारताचं आजचं दरडोई उत्पन्न हे सगळे आकडे 2014 सालच्या आसपासचे आहेत, काही 2013चे आहेत. भारताचं 2014चं दरडोई उत्पन्न अमेरिकन डॉलरच्या चलनामध्ये $1497 म्हणजे $1500 होतं. आज ते थोडंसं जास्त झालं असेल. दरडोई उत्पन्न मोजायची आणखीन एक प्रचलित पद्धत आहे, ते म्हणजे आपल्या चलनाची क्रयशक्ती किती आहे. आणि त्यामुळे आपल्या चलनामध्ये एखादी वस्तू विकत घ्यायची झाली तर त्या वस्तूला किती रुपये लागतील आणि तीच वस्तू जर अमेरिकेत घ्यायची झाली किंवा इतर देशात घ्यायची झाली तर तुलनात्मक किती पैसे लागतील. त्यातून मग एक दुसरी पर्चेसिंग पॅरिटी अशा प्रकारे एक वेगळ्या पद्धतीचं एक चलन काढलं जातं. आणि ही एक अतिशय प्रचलित अशी पद्धत आहे. आपण जरी अमेरिकन डॉलरच्या चलनामध्ये जर आपण तुलना केली तर भारताचं दरडोई उत्पन्न हे $1500 आहे. त्याच वेळेला चीनचं हे
$6,700 आहे. दक्षिण कोरियासारख्या नव्याने विकसित झालेल्या देशाचं उत्पन्न $29,900 आहे. इस्रायल सारखा छोटासा देश आहे, लोकसंख्या नाशिकपेक्षा काही जास्त नसेल, त्याचं $36,000. जपानचं $38,000, अमेरिकेचं $53,000 आणि सिंगापूर सारख्या छोट्या बेटाचं $55,000 अशी तुलना आहे. 1,500 कुठे एका बाजूला आणि 55,000 दरडोई दरवर्षीचं उत्पन्न. त्यामुळं विकसनशील देश आणि विकसित देशांमधला फरक भारताला जर अगदी अमेरिकेच्या बरोबर नसेल, पण चीनच्या, दक्षिण कोरियाच्या बरोबर जरी जायचं असलं तरी आपलं दरडोई उत्पन्न हे किमान 4पट 5पट 6पट तरी झालं पाहिजे लवकरच. आणि जेवढ्या वेळात ते 4पट 5पट 6पट होईल तेवढ्या वेळात ते पुढे गेलेले देश आणखी पुढे जातील. आणि देशातलं दारिद्र्य संपूर्णपणे संपवायचं असेल तर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेगानं विकास झाला पाहिजे. याबद्दल कोणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही. तर महागाई वजा करता निव्वळ विकास जर आपण जर पाहिला तर किमान 10% विकास दरानं सलगपणे जर एखाद्या देशाचा विकास झाला तर त्या देशाचं दरडोई उत्पन्न हे 7-7.5 वर्षात दुप्पट होतं. म्हणजे अजूनही आपण 10% विकास जर कधीही गाठलेला नाही. चीननं एक दशक जे 90चं दशक होतं त्यामध्ये मात्र 10%पेक्षा जास्त विकास दर गाठला होता. चीनचा सरासरी विकास दर मग त्यांनी नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर 78 पासून ते 2010 पर्यंतचा सरासरी विकास दर काढला तर तो 7.7% आहे. भारताचा विकास दर 2000च्या दशकामध्ये वाढला, पुन्हा 2008ला कमी झाला, आता कुठेतरी 6.5-7% पोहोचलेला आहे. मगाशी मी सांगितले की 10% सरासरी जर सलग 7-8 वर्ष विकास दर जर आपल्याला ठेवता आला तरच आपलं दरडोई उत्पन्न हे $1,500 $3,000 होत आहे. मग चीन इतकं 6,000 कधी होणार, दक्षिण कोरिया इतकं 30,000 कधी होणार, याचे गणित हे तुम्ही मनामध्ये करून घ्या. आणि त्यामुळे एक सत्य आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये भारताची अर्थव्यवस्था की 9-10% आर्थिक विकास दरानं वाढली तरच खरं आहे, तरच आपलं दारिद्र्य, निरक्षरता, आरोग्याचे प्रश्न सुटतील. अन्यथा मग अशाच प्रकारे एक विकसनशील देश, दारिद्र्यामध्ये असणारा देश, काही खूप श्रीमंत कुटुंब असतील, माणसं असतील, पण काही खूपच दरिद्री असतील, उपासमार त्यांची होत असेल, त्यांच्यावर आत्महत्या करण्याची परिस्थिती आज महाराष्ट्रात येते. अशी दरी, असं अंतर हे कायम राहील. म्हणून आपण एक कुठल्याही राज्यकर्त्यानं भारताच्या आजच्या परिस्थितीमध्ये किमान 10% तरी विकास दर महागाई वजा करता त्याचं उद्दिष्ट ठेवलं पाहिजे. आता ते उद्दिष्ट जर ठेवायचं झालं तर मग काही निर्णय घ्यावे लागतील. त्यातले काही आर्थिक निर्णय असतील, उद्योग वाढवावा लागेल, शेतीमध्ये शाश्वती निर्माण करावी लागेल, त्याबाबतीत अनेक निर्णय घ्यावे लागतील. तर यापेक्षा भारतासारख्या देशामध्ये एक महत्वाची बाब जर काय असेल तर आपल्याला नॉलेज इकॉनॉमी निर्माण करावी लागेल.
ज्ञान अधिष्ठित अर्थव्यवस्था, मग त्यावर आपल्या संशोधनातून, आपल्या बौद्धिक कौशल्यातून नवीन संशोधन करून, नवीन वस्तू तर शोध लावून, त्यातून मग नवे उद्योग उभा करून लोकांच्या हाताला रोजगार निर्माण करून द्यावा लागेल. कारण मुळातच भारतामध्ये नैसर्गिक संपदा ही बऱ्याच इतर देशाच्या मानाने कमी आहे. जवळजवळ 85 ते 86% कच्चं तेल आपल्याला आयात करावं लागतं आणि आयात करताना परकीय चलन मोजावं लागतं. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या की आपल्या अर्थव्यवस्थेत त्याचा अनिष्ट परिणाम होतो. हे आपण अनेक वेळाला अनुभवलेलं आहे. या वर्षभरामध्ये कच्च्या तेलाच्या किमती जवळजवळ निम्म्या झाल्या आणि भारतीय अर्थव्यवस्थेला त्याचा खूप मोठा लाभ मिळाला. किमती नियंत्रित झाल्या, महागाई कमी झाली. त्यामध्ये आरबीआयचा आर्थिक निर्णय किंवा केंद्र सरकारच्या आर्थिक निर्णयापेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती निम्म्या झाल्या. हे एक सर्वात महत्वाचं आणि मी तर समजतो की एकमेव कारण आहे. चांगली गोष्ट आहे. आता त्या किमती कमी झाल्या, त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर काय करायला पाहिजे होते, मग भाववाढ का होते वगैरे हे राजकीय प्रश्न आहेत. ते मी काय आता त्यात स्पर्श करणार नाही. परंतु एक निश्चित आहे की भारतामध्ये खनिजाच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं, चांगल्या दर्जाचा कोळसा आपल्याला आयात करावा लागतो. अगदी अणु ऊर्जा तयार करायची म्हटलं तरी अणु इंधन आपल्याकडे नाहीये. युरेनियम धातू फक्त झारखंड मधल्या जादूगोडा खाणीमध्ये होतो. तिथे आपल्या देशाला लागेल एवढं युरेनियम धातू देखील आपल्या देशात होत नाही आणि युरेनियम धातू कोणी काही विकत नाही. म्हणूनच त्याकरता अमेरिकेशी अणु करार मागच्या सरकारने केला. अनेक देश असे आहेत, सौदी अरेबियासारखे आहेत किंवा अमेरिकेसारखे, रशियासारखे मोठे देश ज्यांचा आपल्यापेक्षा तिप्पट, चौपट, पाचपट भूभाग आहे. त्यांचे क्षेत्रफळ मोठं आहे, खनिजे तिथं आहेत. इंग्लंड सारख्या देशामध्ये, नॉर्वे सारख्या देशामध्ये त्यांना समुद्रात तेल सापडलं आणि ते देश समृद्ध झालेले आहेत. आपल्याला मात्र 85% तेल आयात करावं लागतं आणि ही टक्केवारी वाढत राहणार आहे, कमी होणार नाही. म्हणून आपण नैसर्गिक संपदेवर इतर देशाप्रमाणे काही समृद्ध होणार नाही, दारिद्र्य निर्मूलन आपण करू शकणार नाही. आपल्याला मार्ग तो शोधावा लागेल, तो जपान सारखा, इस्रायल सारखा, थोड्याफार प्रमाणामध्ये दक्षिण कोरिया सारख्या राष्ट्रांच्या, ज्यांनी आपल्या बौद्धिक संपदेवर ज्ञान अधिष्ठित अर्थव्यवस्था निर्माण केलेली आहे, नॉलेज इकॉनॉमी तयार केलेली आहे. जपानचं उदाहरण आपण जर घेतलं तर ते 1 लिटर देखील कच्चं तेल देशात काय मिळत नाही. 1 किलोग्राम देखील लोह खनिज त्यांना मिळत नाही. त्यांना सर्व बाहेरून मागवावं लागतं. बाहेरून लोह खनिज करून त्याचं लोखंड, पोलाद, पत्रा करून मग मोठ्या मोठ्या गाड्या, आणि प्रत्येक स्टेपला प्रचंड मोठं मूल्यवर्धन, हे सगळं बौद्धिक कौशल्याने त्यांनी केलेलं. वीज निर्मिती करायची झाली तर आयात केलेलं तेलाच्या किमती वाढल्या तर लोक अर्थव्यवस्थेवर अनिष्ट परिणाम. आणि मग हे जर नॉलेज इकॉनॉमी करायची असेल तर त्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मोठा सहभाग आहे आणि ज्या विज्ञान तंत्रज्ञानाशिवाय आपल्याला ही नॉलेज इकॉनॉमी तयार करता येणार नाही. आणि याचा आपल्याला 5-7% विकास दरावर समाधान मानावं लागेल आणि मग दरडोई उत्पन्न $1,500 $3,000 करायला मग 7-8 नव्हे तर 10-15 वर्ष लागू शकतील. इतकं थांबायची मला वाटतं भारतातल्या सामान्य माणसांची, जनतेची, विशेषतः युवकांची काही तयारी नाहीये. आणि म्हणून मग
आज आमच्या सर्वांच्यावर, सरकारवर आणि समाजाचे जे नेते आहेत त्यांच्यावर जबाबदारी आहे की समाजाला एक अशा प्रकारे चालना दिली पाहिजे की ज्यामुळं नॉलेज इकॉनॉमी आपल्या देशात आपण तयार करू. म्हणजे माहिती तंत्रज्ञानावर आधारित असेल, विज्ञानावर आधारित असेल. आजची नवीन इंटरनेट इकॉनॉमी आहे, त्यातून बरीचशी संपदा, रोजगार निर्माण होतोय. पण जगाच्या तुलनेमध्ये आपण विज्ञान तंत्रज्ञानामध्ये कुठं आहोत. पण मला थोडस यामध्ये इतर देशांची तुलना करायची, विशेषतः आजकाल चीन हा बातम्यामध्ये आहे. पंतप्रधान नुकतेच चीनला जाऊन आले. तिथे काय त्यांनी ज्या ज्या देशात पंतप्रधान जातात खूप मोठं खिशात चेकबुक घेऊन जातात आणि मोठ्या मोठ्या ऑर्डर देऊन येतात. फ्रान्सला गेले, तिथं रफायल विमानं विकत घेतली, अणुभट्टीची ऑर्डर दिल्या आणि चीन बरोबर काही 22 अब्ज डॉलरचे काही करार केलेले आहेत. अर्थात त्यांना आपण भारतामध्ये गुंतवणूक करण्याचं निमंत्रण दिलेलं आहे. ते किती लोक गुंतवणूक करायला येत आहेत, त्यातून किती रोजगार निर्माण होईल यावर आपली पुढची दिशा ठरणार आहे. परंतु आपण आपल्या देशामध्ये विज्ञान अधिष्ठित आणि नवीन संशोधनावर इनोव्हेशन बेस्ड इकॉनॉमी ही तयार केल्याशिवाय आपल्याला स्वावलंबी होता येणार नाही आणि वेगाने विकास करता येणार नाही. हे एक सत्य आपण सर्वांनी, मूलभूत सत्य आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग त्या पार्श्वभूमीमध्ये आजकाल जी काही धोरणं राबवली जात आहेत किंवा आपण जे काही पावलं टाकतोय त्याला आपण कुठं आहोत. मला या ठिकाणी नम्रपणे नमूद करायचं की आज आपल्या शिक्षण व्यवस्थेची, म्हणजे प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक असेल किंवा उच्च शिक्षण असेल, आज परिस्थिती फारच वाईट आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपला कुठेही फार मोठा क्रमांक नाही. काही एखादी सक्सेस स्टोरी आपण ऐकतो कुठेतरी, पण ती त्या वैयक्तिक प्रयत्नातून असते, ती व्यवस्थेमुळे नसते. भारतातल्या 600 विश्वविद्यालयापैकी एकही विश्वविद्यालय जगातल्या पहिल्या 200 विश्वविद्यालयांच्या यादीमध्ये नाही. म्हणजे अगदी 200वा नंबर पण नाही. त्यामुळे अगदी बेताचा दर्जा असलेली उच्च शिक्षणाची व्यवस्था आज आपण आपल्या देशामध्ये चालवतो. आणि त्याला प्राथमिक शिक्षणाचा पाया, माध्यमिक शिक्षणाचा पाया पक्का असला पाहिजे. अनेक कारण, हा एक मोठा विषय आहे, त्यामध्ये मी काही फार खोलात जाणार नाही. पण उच्च शिक्षणाचा दर्जा, विश्वविद्यालयांचा दर्जा, त्यामध्ये होणारं संशोधन, त्यातून निर्माण होणारं ज्ञान, ज्ञानाचं परिवर्तन संपत्तीमध्ये, नॉलेज टू वेल्थ, ही जी प्रक्रिया इतर देशांनी आणि जे प्रगत राष्ट्र आहेत त्यांनी जी यशस्वीपणे आपल्या देशामध्ये रुजवलेली आहे, ते आपण अजून काही करू शकलो नाही. एकही मोठं संशोधन, एखादं यशस्वी प्रॉडक्ट असेल, प्रोसेस असेल, काही किरकोळ अपवाद सोडले तर आपल्या देशात काही झालेलं नाही. त्याला जे वातावरण लागतं, जी इकोसिस्टम लागते, त्यात अजून तयार करू शकलेलं नाही. आणि हे आपल्या समोरचं आव्हान, आणि त्यालाच मी समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं हे म्हणतो. पण हे फक्त समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन करणं वगैरे वगैरे असा त्यातला एक लिमिटेड अर्थ मी काढत नाही. तर आज वैज्ञानिक वातावरण होऊन, संशोधनाची वृत्ती होऊन, आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल होऊन, आणि मग प्रत्येक व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मला काहीतरी नाविन्यपूर्ण करता येईल का, माझी कार्यक्षमता वाढवता येईल का, म्हणजे कुठेतरी टेक्नॉलॉजीचा वापर करता येईल का, आणि त्यातून काही नवं संशोधन करता येईल का,
याची प्रवृत्ती निर्माण होऊन त्या प्रवृत्तीला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, संशोधकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, विश्वविद्यालयामध्ये खऱ्या अर्थानं संशोधन झालं पाहिजे. ते आज होताना दिसत नाही. आणि म्हणून मी आता विज्ञान तंत्रज्ञानाच्या काही आकडे सांगू इच्छितो की आपण विज्ञान तंत्रज्ञानावर किती टक्के खर्च करतो आणि हे कसे मोजतात. तर देशाचे एकूण उत्पन्न जे आहे, तर सकल उत्पन्न, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, जीडीपी म्हणतात, त्या जीडीपीच्या किती टक्के खर्च आपण विज्ञान तंत्रज्ञानावर करतो याच्या आकड्याची जर आपण तुलना केली तर खूप उद्बोधक आकडे आहेत. भारत आपल्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या फक्त 0.8% म्हणजे 1% कमी विज्ञान तंत्रज्ञानावर खर्च करतो. आता आपली अर्थव्यवस्था तर मुळात छोटी आहे, दरडोई. एकूण अर्थव्यवस्था आपला 7वा नंबर लागतो आणि आपली अर्थव्यवस्था आज जर आपण आकड्यात पाहिली तर 1.88 ट्रिलियन US डॉलर्स एवढी मोठी आहे. अमेरिकेची 18.8 ट्रिलियन डॉलर्स आहे, म्हणजे आपल्यापेक्षा किती पट आपण पाहू शकतो. चीनची अमेरिकेपेक्षा निम्मी म्हणजे 9 ट्रिलियन डॉलर्स एवढी आहे. तर या उत्पन्न, एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा किती टक्के आपण खर्च करतो विज्ञान तंत्रज्ञानावर? फक्त 0.8% म्हणजे जवळजवळ £1 एवढा खर्च भारतात होतो. आपण जर चीन पाहिलं तर 1.98 म्हणजे 2% चीनचा खर्च आहे. आपल्या 2.5 पट. त्यांची अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा कितीतरी पट मोठी आहे आणि त्या मोठ्या अर्थव्यवस्थेचा 2.5 पट ते खर्च विज्ञान तंत्रज्ञानावर करतात. अमेरिकेमध्ये 2.8%, चीनपेक्षाही जास्त. दक्षिण कोरियामध्ये, ज्याचं उदाहरण मी दिलं, दक्षिण कोरियाचं दरडोई उत्पन्न खूप मोठं, जवळजवळ $29,000 पर्यंत आहे. दक्षिण कोरिया एकूण 3.4% आपल्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या विज्ञान तंत्रज्ञानावर खर्च करतो. एक्सपेंडिचर ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. जपान 4%. आणि या मानानं आपला एकूण खर्च फक्त 0.8% आहे. आता आपल्याला किती मोठा पल्ला यातून गाठायचा आहे हे आपण यातून पाहू शकतो. आणि मग इतर आकडे आहेत, मी काही जास्त देणार नाही, की प्रत्येक देशामध्ये किती पेटेंट्स अप्लाय केले गेले. पेटेंट्स म्हणजे नवीन संशोधन झालं की त्यावर पेटंट आपण काढतो आणि त्या पेटंटला मग त्याला जर महत्व असेल तर त्याला बाजारात किंमत असते. त्यातून मग जे नॉलेज टू वेल्थ हे जे आपण केलं पाहिजे म्हणतो त्याकरता पेटंटिंग आवश्यकता असतं. त्याचबरोबर आणखीन एक दुसरं एक मोजमाप आहे, ते म्हणजे दरवर्षी एखाद्या राष्ट्रातून किती मोठे सायंटिफिक पब्लिकेशन्स, जे अतिशय महत्वाचे वैज्ञानिक लेख प्रसिद्ध मासिकामध्ये छापले जातात आणि त्याचा दुसरे लोक उपयोग करतात का काय, हा एक मोठं मोजमाप असतं. त्यामध्ये भारताचा नंबर हा बराच खाली आहे. मी सगळे आकडे त्यामध्ये काही देणार नाही. एक आणखी महत्वाचा एक सूचकांक आहे की पर मिलियन पॉप्युलेशन, म्हणजे आपली जर लोकसंख्या जी आहे 125 कोटीची लोकसंख्या आहे, तर प्रति मिलियन म्हणजे प्रत्येक 10 लाख लोकांच्या मागं किती वैज्ञानिक आणि इंजिनियर्स प्रत्येक देशात आहेत, याचं एक महत्वाचं मोजमाप हे देखील जागतिक बँकेनं ठरवलेलं आहे. त्यामध्ये भारताचे 10 लाखामागे 160 वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञ आहेत. आज आता एक लोकसंख्या मोठी असल्यामुळे संख्या मोठी दिसते, पण आपल्या लोकसंख्येच्या मानानं 10 लाख लोकांच्या मागे फक्त 160 इंजिनियर्स आणि सायंटिस्ट आपल्या देशामध्ये आहेत. आणि इतर देशाची तुलना केली तर चीनमध्ये 1020, जपानमध्ये 5200, इस्रायलमध्ये 6600 दर 10 लाख लोकसंख्ये मागं.
सिंगापूरमध्ये 6,500, अमेरिकेमध्ये जवळजवळ 4,000 आणि दक्षिण कोरियामध्ये 6,000. 6,000, 5,000, 4,000 च्या तुलनेमध्ये भारतामध्ये 160. 10-20चा फरक एखाद्या वर्षामध्ये मागे पुढं होत असेल. पण या दोन आकड्यामधून आपल्याला हे लक्षात येते की आपली गुंतवणूक विज्ञान तंत्रज्ञानामध्ये देश म्हणून किती होते आणि त्याची मग आपल्याला फळं मिळायला किती फळं मिळणार, त्यातून कसा मूलभूत बदल होणार हे पाहणं फार गरजेचं आहे. पाश्चिमात्य देश आज खूप पुढे गेलेले आहेत. सगळे देश हे विज्ञान तंत्रज्ञानामुळे मोठे गेले. काही देश आहेत की ज्यांच्याकडे नैसर्गिक संपत्तीमुळे त्यांना खूप संपत्ती मिळते. तेल, भूगर्भातलं तेल बाजूला वर काढलं, ते विकलं आणि तेलाची किमती वाढलं की आपोआप ते देश श्रीमंत होतात. असे काही अपवाद आहेत, आखाती देश काही आहेत. पण इतर देश, विशेषतः जपान, इस्रायल सारखे देश किंवा अमेरिकेसारखे राष्ट्र असेल, ते फक्त आपल्या बौद्धिक कौशल्यावर आणि विज्ञान तंत्रज्ञानावर आज पुढे गेलेले. आणि म्हणून आज या घडीला विज्ञान तंत्रज्ञानाची लिडरशिप कुठल्या देशाकडे आहे? भारताकडे तर बिलकुल नाहीये. आणि आपण जर योग्य धोरणे आखली तर कदाचित ती काही दिवसानंतर भारताकडेही ती लिडरशिप येईल किंवा आपल्या पहिल्या काही राष्ट्रामध्ये आपला क्रमांक मोडेल. त्याचे फायदे आपल्या समाजाला मिळतील, आपल्या देशाला मिळतील. पण त्याकरता काय केलं पाहिजे, कशा प्रकारचे निर्णय घेतले पाहिजेत, हा मूलभूत विचार आज करायची गरज आहे. मी काही इतर देशांची थोडीशी उदाहरण देणार आहे आणि त्यातून सांगणार आहे की इतर देशांनी त्याबद्दल कसा मार्ग काढलेला आहे. आपल्याला माहिती आहे की वैज्ञानिक लोकांना संघटित करण्याकरता वैज्ञानिकांच्या आणि इंजिनियरच्या त्या संघटना असतात. त्याला विशेषतः बहुतेक सायन्स अकॅडमी असं नाव दिलं जातं. आणि त्या सायन्स अकॅडमी प्रत्येक राष्ट्राची जी असते, त्या सायन्स अकॅडमीमध्ये मोठे मोठे शास्त्रज्ञ येतात, आपल्या चर्चा करतात आणि त्यांनी काय नवीन संशोधन केलेलं आहे त्याबद्दल एकमेकाला माहिती देतात. आज आपण जर पाहिलं तर जगातली सर्वात पहिली सायन्स अकॅडमी ही इंग्लंडमध्ये रॉयल सोसायटी ऑफ UK 1660 साली स्थापन झाली. त्या रॉयल अकॅडमीमध्ये आयझॅक न्यूटन सारखे शास्त्रज्ञांचा संदर्भ होता. त्यांनी रॉबर्ट बॉयल सारख्या शास्त्रज्ञांनी त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलं, मूलभूत संशोधन केलं आणि युरोप खंडातल्या विशेषतः इंग्लंड सारख्या देशाला जगामध्ये विज्ञान तंत्रज्ञानामध्ये पहिला क्रमांक मिळवून दिला. इंग्लंडमध्ये रॉयल सोसायटी निर्माण झाल्याबरोबर 6 वर्षानंतर अकॅडमी ऑफ सायन्सेस ही पॅरिसमध्ये सुरू झाली, फ्रान्समध्ये सुरू झाली 1666 साली. त्यानंतर 1700 साली बर्लिनमध्ये आणि रशियामध्ये सेंट पीटर्सबर्गला 1724 साली. म्हणजे 17व्या शतकामध्ये वैज्ञानिक युरोप खंडातले संघटित ठेवून एकमेकांचं संशोधनाची चर्चा करत, तिथे रिसर्च पेपर सादर करत, त्यातून मग एक एक पायरी दुसऱ्यांनी केलेले संशोधन आणखी नवीन संशोधन करायची परंपरा सुरू झाली. आपल्या देशात मात्र अशा प्रकारची काही परंपरा नव्हती. आपण जर एखादं ज्ञान जर काही तयार केलं, आपल्याकडे काही प्रसिद्ध गणिती होऊन गेले, तर ते ज्ञान सर्वसामान्यापर्यंत पोहोचलंच नाही. आणि त्यामुळे ज्या वेळेला इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी सारख्या युरोप खंडातल्या देशामध्ये प्रचंड मोठं नवीन नवीन संशोधन कार्य होत होतं, न्यूटन सारखा शास्त्रज्ञ त्या ठिकाणी मूलभूत संशोधन, गुरुत्वाकर्षणासारखे शोध लावत होता, कारण आपल्याकडं जवळजवळ सगळा अंधकार होता. कुठल्या प्रकारचं सायंटिफिक किंवा वैज्ञानिक संशोधन होत नव्हतं. अमेरिका या सगळ्या रेसमध्ये मागं होती. पण युरोपमध्ये काय चाललंय अमेरिका पाहत होती जवळून. ज्या वेळेला अमेरिकन राष्ट्र स्वतंत्र झालं त्यानंतर त्याला सर्वात मोठा म्हणजे तिथल्या सिव्हिल वॉरचा उत्तरे आणि दक्षिणेमधलं जे युद्ध झालं अमेरिकेमध्ये, ते युद्ध
त्यातून मग त्या संघर्षातून अमेरिकेचं राष्ट्र उभं राहिलं. अशा या युद्धाच्या प्रसंगामध्ये एका बाजूला प्रचंड मोठं युद्ध चाललं होतं. अब्राहम लिंकन त्यावेळेला अमेरिकेचे राष्ट्रपती होते. लढाया जिंकल्या, लढाया हरल्या. गेटिसबर्गची लढाई, प्रसिद्ध लढाई जिथं उत्तरेतलं सैन्य जिंकले, त्या लढाईच्या आधी म्हणजे 1863 साली अब्राहम लिंकन यांनी अमेरिकेमध्ये नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स स्थापन केली. एका बाजूला युद्ध चाललं, पण तिथल्या सगळ्या शास्त्रज्ञांना बोलवलं आणि सांगितलं की ही पार्लमेंटचा तिथल्या सेनेटचा कायदा करून नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स संस्था 1863 साली अब्राहम लिंकनने स्थापन केली. ही संस्था आजही जगातली एक सर्वोच्च दर्जाची सायंटिफिक अकॅडमी काम करते. त्या नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये 2200 सदस्य आहेत. त्या नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचं सदस्य होणं किंवा त्याला फेलो म्हणून दर्जा मिळणं इतकं बहुमानाचं मानलं जातं की त्यामध्ये 2200 सदस्य आज आहेत आणि 400 परराष्ट्रातले मानद सदस्य आहेत. त्यामध्ये भारतातले फक्त 3-4 सदस्य त्यांनी घेतलेले आहेत आतापर्यंत. यातून आपला विज्ञानाचा दर्जा कुठे आहे तेही आपल्याला लक्षात येतं. नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स अमेरिकेच्या 200 सदस्यांना आतापर्यंत नोबेल पारितोषिक मिळाली आहे. हा त्यांचा दर्जा आहे. आपल्या देशात काय परिस्थिती आहे? आपल्या देशामध्ये 1920व्या शतकामध्ये आपण अकॅडमीज काढल्या, पण भारतीय आपला जो मूळ स्वभाव धर्म आहे, गुणधर्म आहे, त्याप्रमाणे आपण वागत गेलो. सर्वात पहिली अकॅडमी अलाहाबादला निघाली, नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस, अजूनही चालू आहे. दुसरी अकॅडमी निघाली इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, दिल्लीमध्ये तिचं मुख्यालय आहे. तिसरी निघाली इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस, बेंगलोर, रमणीकर. आणखीन एक बॉडी आहे इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन, दरवर्षी जानेवारीमध्ये सायन्स काँग्रेस भरवते. यावर्षी मुंबईत झाली. तर 4-4 संस्थांची काय गरज आहे? मुळात आपल्याकडे शास्त्रज्ञ इतके कमी आहेत. अमेरिकेच्या राज्यामध्ये 1 अकॅडमी आहे, इंग्लंडमध्ये 1 आहे, फ्रान्समध्ये 1 आहे, रशियामध्ये 1 आहे. तर आपल्याकडे मात्र का आपण एकत्र बसायला तयार नसतो आणि आपले वाद दिसतात. माझं तुझं पटलं नाही की मी दुसरी संस्था स्थापन करतो, आणखी दुसरी, म्हणजे गावातली एक सोसायटीमध्ये भांडण झाले की दुसरी सोसायटी काढल्यासारखं असं काय प्रकार चालले. आणि हे काही फार गोष्टावं नाही. पहिल्याच सगळ्यांना सरकारला काही केलं पाहिजे. सरकारने काय केलं पाहिजे याबद्दल मी मधून काही गोष्टी सांगणार आहे. कारण मी स्वतः काही दिवस 1-2 वर्ष मी विज्ञान खात्याचा मंत्री होतो. मी हे करायला सुरुवात केली होती, पण मला लगेच मग तिथून मुंबईला यावं लागलं मुख्यमंत्री म्हणून. माझं तिथं काम अर्धवट राहिलं. नंतर विलासरावजी देशमुख यांच्याकडे विज्ञान मंत्रालयाचा कारभार काही दिवस होता. त्यामध्ये सरकारने पहिल्यांदा सगळ्या शास्त्रज्ञांना एकत्र बोलावून एक संस्था जी देशाकरता एक सायंटिफिक अकॅडमी असेल ही केली पाहिजे. अशी 4-4 अकॅडमीमुळे काही कुणाला काही लक्षात येत नाही. त्याचा दर्जा हा जागतिक दर्जाचा दर्जा झाला पाहिजे. आपल्या भारतातल्या वैज्ञानिकांना परदेशातल्या अकॅडमीमध्ये जे रॉयल सोसायटी आहे तशा अकॅडमीमध्ये आपल्याला स्थान मिळालं पाहिजे. हे एका बाजूला होत असताना मी अमेरिका उदाहरण देत होतो. 1957 साली ऑक्टोबरच्या 4 तारखेला रशियाने एक घोषणा केली की त्यांनी स्पुटनिक नावाचा एक कृत्रिम उपग्रह अवकाशात अंतराळाला सोडलेला. तर अवकाशात जाण्याकरता अमेरिका, रशिया, सर्व मोठ्या राष्ट्रांची आपसात शर्यत होती. पण त्या रेसमध्ये रशिया पुढे गेलं. रशियाने स्पुटनिक नावाचा उपग्रह सोडला. हे ऐकल्याबरोबर अमेरिकेने जी धसके घेतली, धसका घेतला की जवळजवळ काहीतरी घरातलं कोणतरी निरुतलेलं अशा प्रकारे प्रत्येकाचं वातावरण झालं. सरकारमध्ये झालं. त्यावेळेला आयझेनवर अमेरिकेचे राष्ट्रपती होते आणि स्पुटनिकची बातमी आली. त्याला अमेरिकेच्या पॉलिटिकल चर्चेमध्ये
ते स्पुटनिक मोमेंट म्हणतात. स्पुटनिकमुळं अमेरिकन जनमानसामध्ये, अमेरिकन पॉलिसी मेकर्समध्ये, अमेरिकन वैज्ञानिक संघटनांच्या मध्ये, सायंटिफिक एस्टॅब्लिशमेंटमध्ये जो एक धक्का बसला, पॅनिक निर्माण झालं की गेली, रशिया पुढे गेली. आणि रशिया पुढे गेली त्यामुळे अवकाशात कोण आधी जाईल यापेक्षा महत्वाचा विषय होता की सोव्हिएट प्रणाली, कम्युनिझम, त्यातून चांगल्या प्रकारचं सायन्स निर्माण होऊ शकतं आणि ते कॅपिटलिझमला म्हणजे भांडवलशाही व्यवस्थेपेक्षा चांगल्या प्रकारचं ज्ञान ती व्यवस्था निर्माण करू शकते, अशा प्रकारचा एक मेसेज गेला, सिग्नल गेला. आणि त्याला मग अमेरिकेने कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं अतिशय अभ्यासण्यासारखं आहे. 4 ऑक्टोबरला ती बातमी बाहेर आली आणि 11 दिवसाच्या आत 15 ऑक्टोबरला प्रेसिडेंट आयझनहॉवरनी देशातल्या 15 सर्वोच्च शास्त्रज्ञांना बोलवलं, त्यांना सांगितलं की आता काय करायचं, तुम्ही मार्ग काढा. आपण कुठेतरी मागे पडलो, हे परवडणार नाहीये, याचा नॅशनल सिक्युरिटीवर परिणाम होईल, सुरक्षेवर परिणाम होईल. आणि जर रशियासारखे राष्ट्र कम्युनिझमच्या साह्यानं जर आपल्या पुढे गेलं तर मग काहीतरी कुठेतरी आपलं चुकलेलं आहे आणि मग लोक आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत आणि मूलभूत काहीतरी राजकीय त्याची एक स्फोट होण्याची शक्यता आहे. 11 दिवसाच्या आत ही बैठक झाली. त्या बैठकीमध्ये शास्त्रज्ञांनी काही मार्ग काढला, त्यातून काही सुचवलं आणि पुढचं वर्षभर अमेरिकेचे राष्ट्रपती आयझनहॉवर या चॅलेंजला उत्तर देण्याकरता त्यांनी प्रयत्न केले. आणि उत्तर काय निघालं की अमेरिकेतले विज्ञान तंत्रज्ञानाचे जे मॅनपॉवर आहे, जे शिक्षक आहेत, त्या प्रयोगशाळा आहेत, त्या सोयी आहेत, त्या कमी पडायला लागल्या. त्या सोयी ताबडतोब आपण वाढवल्या पाहिजेत. आणि म्हणून वर्षभराच्या आतमध्ये, 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आत अमेरिकेनं एक कायदा केला आणि एज्युकेशन इन डिफेन्स ऍक्ट नावाचा कायदा. संरक्षणाचं नाव देणं अतिशय गरजेचं होतं, कारण संरक्षणाचं नाव दिलं तर मग लोक किती पैसा खर्च करायला तयार होत असत आणि म्हणून भीती दाखवल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत, हा त्यावेळेचा एक संदर्भ त्या ठिकाणी अवश्य नमूद करणं गरजेचं आहे. आणि म्हणून नॅशनल डिफेन्स एज्युकेशन ऍक्ट ऑफ 1958 हा कायदा अमेरिकेने वर्षभराच्या आत तिथं पार्लमेंटमध्ये केला. काय त्या कायद्यामध्ये होतं तर त्यांनी जवळजवळ त्यावेळेच्या $1 बिलियन म्हणजे आजच्या किमतीमध्ये जवळजवळ $7 बिलियन एवढं त्यांनी बजेट तिथं दिलं. आणि त्यामध्ये 40,000 शिष्यवृत्त्या, 40,000 लोन स्कॉलरशिप्स आणि 1200 टीचर्स करता फेलोशिप या त्या कायद्यामध्ये. त्यावेळेला $1 बिलियन म्हणजे काही छोटी रक्कम नव्हती. अमेरिकेचं एकूण बजेट त्यावेळेला केंद्र सरकारचं 80-90 बिलियन एवढं होतं. पण त्यांनी उत्तर दिलं की हा नॅशनल डिफेन्स इन एज्युकेशन, डिफेन्स एज्युकेशन ऍक्ट त्यांनी केला. त्याचबरोबर दुसरी त्या आधी काही दिवसामध्ये पूर्वी त्यांनी स्पेस एक्सप्लोरेशन करता नासा नावाची संघटना काढली, नॅशनल एरोस्पेस एरोनॉटिक स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. त्यामध्ये त्यांनी विज्ञान तंत्रज्ञान हे शिकवण्याकरता प्रयोगशाळा, टीचर्स, नवीन कॉलेजेस यामध्ये हा पैसा खर्च केला आणि त्यातून मग हळूहळू फरक पडायला सुरुवात केली. लगेच केनेडी राष्ट्रपती झाले आणि देशाला पुन्हा धीर देण्याकरता त्यांनी घोषणा केली की जी नासा नावाची संघटना मी सुरू केलेली आहे आणि हा जो नॅशनल डिफेन्स एज्युकेशन ऍक्ट आहे त्यामुळे आम्ही खूप पैसे ओढतोय शिक्षणामध्ये, त्यामुळं पुढच्या दशकामध्ये अमेरिका चंद्रावर एक माणूस उतरवेल आणि त्याला सुरक्षितपणे परत आणेल. ही केनेडीने घोषणा केली. तिने केलेल्या गुंतवणुकीमुळं देशामध्ये जे त्यामध्ये इतका फरक पडला की इंजिनिअरिंग कॉलेजचं करिक्युलम, अभ्यासक्रम बदलला.
त्यामध्ये गणिताचा समावेश आणि वाढवायला पाहिजे, मूलभूत काहीतरी संशोधन केलं पाहिजे. सगळे तज्ज्ञ बसले, त्यांनी सगळं इतका मूलभूत बदल केला आणि त्याचा परिणाम अमेरिकेनं पुन्हा एकदा वैज्ञानिक नेतृत्व, सायंटिफिक लिडरशिप रशियाकडून हिसकावून घेतली आणि चंद्रावर मनुष्य उतरवला आणि त्याला परत आणला. त्यावेळेपासून अमेरिकेची लिडरशिप ही कायमची इस्टॅब्लिश झालेली आहे. त्याला अमेरिकन पॉलिटिक्समध्ये स्पुटनिक मोमेंट म्हणतात. स्पुटनिक त्यामुळे जे अमेरिकेमध्ये जे निर्णय क्षमता त्यामध्ये लोकांनी घेतली, तशा प्रकारे 2011 साली अमेरिकन राष्ट्रपती जेव्हा आपल्या संसदेला देशाच्या अर्थव्यवस्थेची माहिती सांगतात, स्टेट ऑफ द युनियन ऍड्रेस होतो, त्यामध्ये यावेळच्या 2011च्या भाषणामध्ये प्रेसिडेंट ओबामांनी उल्लेख केला की आज आपली लिडरशिप पुन्हा एकदा सरकायला लागलेली, निसटायला लागलेली आहे. पुन्हा एकदा आपल्याला क्लायमेट चेंज सारखं आव्हान असेल, टेररिझम सारखं आव्हान असेल, राष्ट्रीय सुरक्षेचं आव्हान असेल, हे सुधारायला आपल्याला पुन्हा एकदा स्पुटनिक मोमेंट आपल्याला आठवावी लागेल. आणि त्याप्रमाणे अमेरिकन सरकारनं 2008च्या आर्थिक मंदीच्या वातावरणामध्ये नंतर नॅशनल रिकव्हरी आणि रिइन्व्हेस्टमेंट ऍक्ट, त्याला स्टिम्युलस पॅकेज म्हणतात, प्रचंड मोठं आर्थिक गुंतवणुकीचं पॅकेज प्रेसिडेंट ओबामांनी त्या ठिकाणी जाहीर केलं. आणि त्यातून पुन्हा एकदा सायंटिफिक लिडरशिप हातात घ्यायचा प्रयत्न केला. म्हणजे सांगायचा माझा उद्देश असा आहे की केंद्र सरकारनं एक निश्चय करून, दृढ निश्चय करून विज्ञान तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायची राजकीय इच्छाशक्ती नेतृत्वामध्ये पाहिजे. सुरुवातीला विज्ञानाची लिडरशिप भारताचं मी बनत नाही, कारण त्यातलं काही लेखी आज आपल्याकडे नाही. एकेकाळी भारतामध्ये विज्ञानामध्ये आपण खूप पुढे होतो, पण ग्रीक नंतर रोम मधून विज्ञानाची लिडरशिप जी होती ती इसवी पूर्व काळामध्ये ग्रीसमध्ये होती, पण त्यानंतर युरोप खंडामध्ये इंडस्ट्रियल रेव्होल्युशनच्या आधीपासून, औद्योगिक क्रांतीच्या आधीपासून इटलीमध्ये गेली, इटलीतून इंग्लंडमध्ये गेली, इंग्लंडमधून फ्रान्स, जर्मनी सारख्या राष्ट्रामध्ये गेली आणि नंतर मग 20व्या शतकामध्ये ती अमेरिकेमध्ये आली. म्हणजे सेंटर ऑफ सायंटिफिक लिडरशिप, वैज्ञानिक नेतृत्वाचं केंद्रबिंदू जो होता, एकेकाळी भारत, चीन वगैरे असेल, इतिहासा म्हणजे नोंद आहे काय, पण मध्ययुगामध्ये इटली, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, त्यानंतर अमेरिका, अशा प्रकारे ती लिडरशिप केली. पण आजची परिस्थिती काय? मुद्दामी या सगळ्या देशांचं उदाहरण आपल्याला लागू पडतं का याकरता मी हे सांगतोय. आजची स्पष्ट परिस्थिती अशी आहे की आता ही लिडरशिप अमेरिकेकडून हिसकावून घेऊन चीन आज जगाचा विज्ञान तंत्रज्ञानामध्ये नेतृत्व चीनकडे गेलेलं आहे. लोकांना आश्चर्य वाटेल की कसं काय झालंय, पण वस्तुस्थिती आहे. म्हणूनच 2011च्या आपल्या भाषणामध्ये ओबामा पुन्हा स्पुटनिक मोमेंटचा उल्लेख करतात की पुन्हा एकदा ही विज्ञान तंत्रज्ञानाची लिडरशिप हातात घेण्याकरता आपल्याला अशा प्रकारचा काही गंभीर विचार करावा लागेल. काय केलं चीनच्या नेतृत्वानं त्याबद्दल मी थोडा वेळ घेणार आहे. त्यातून मग आपल्याला त्यातून काही धडे घेता येतील का हे महत्वाचं. चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट आहे. चीनमध्ये 77च्या सुमारास कल्चरल रेव्होल्युशन आपल्याला सर्वांना माहिती आहे. म्हणजे काय चाललंय काय कोणाला माहित नव्हतं, किती माणसांचे मुर्दे पाडले गेले, खून केले गेले, काय कळलं नाही. पण त्यातून पुन्हा चीन उभा राहिला, सावरला. आणि त्यानंतर पहिल्यांदा राष्ट्रपतीने जर काही केलं असेल तर त्यांनी नॅशनल कमिशन ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रस्थापित केलं 77 नंतर. आणि अमेरिकेच्या अब्राहम लिंकनने सुरू केलेल्या नॅशनल सायन्स फाउंडेशनच्या धर्तीवर, नॅशनल अकॅडमीच्या धर्तीवर त्यांनी नॅशनल नॅचरल सायन्स फाउंडेशन ऑफ चायना अशा प्रकारची संस्था ही चीनमध्ये त्यांनी सुरू केली. आणि त्यांनी त्यानंतर काही कार्यक्रम केले. काय त्यांनी कार्यक्रम हाती घेतले फार गमतीशीर आहे. चीनमध्ये कशा प्रकारे ते निर्णय घेतात ते त्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला. त्या निर्णयाचं नाव आहे प्रोजेक्ट 863. प्रोजेक्ट 863 या नावानंच त्यांनी केलेला कार्यक्रम. आपल्याकडे जसं
जवाहरलाल नेहरू रोजगार हमी योजना असं नाव आपण एखाद्या योजना देतो, किंवा जवाहरलाल नेहरू JNNURM सारखी योजना नाशिकला त्याचे खूप पैसे मिळाले, अशा आपण काही लोकांच्या नावावर ठेवतो. आज दीनदयाळ उपाध्याय म्हणून बऱ्याचशा योजना भारत सरकार करते. चीनमध्ये त्या प्रत्येक नव्या योजनेला नंबर देतात, आणि त्या नंबरचा अर्थ काय? 863 प्रोग्राम त्याला म्हटलं गेलं. 863 म्हणजे 86-3. 1986 सालच्या मार्च महिन्यामध्ये हा प्रोग्राम ठरला, म्हणून 86-3 असं नाव दिलं गेलं. हा प्रसिद्ध प्रोग्राम आहे. कुठल्याही चीनचं जर लिटरेचर आपण जर पाहिलं, गुगलवर पाहिलं, तर आपल्याला 860 प्रोग्रामची माहिती मिळेल. 1986 साली झालेला हा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा प्रचंड क्रांतिकारक निर्णय. तिथल्या ॲटॉमिक एनर्जी डिपार्टमेंटचे 3-4 सायंटिस्ट एकत्र आले. त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आणि सांगितलं की आपल्याला विज्ञान तंत्रज्ञानामध्ये, विशेषतः ॲटॉमिक एनर्जीमध्ये, स्पेसमध्ये, अणुऊर्जेमध्ये जर आपल्याला लिडरशिप घ्यायची असेल तर आपल्याला त्यामध्ये काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आणि हा 863 प्रोग्राम चीनने सुरू केला 86 साली. त्यानंतर दुसरा प्रोग्राम हा विज्ञान तंत्रज्ञान खात्याचा होता. दुसरा कार्यक्रम जो होता तो शिक्षण खात्याने घेतला. त्या 2 प्रोग्रामचं नाव होतं 211 प्रोग्राम. 211 प्रोग्राम म्हणजे काय? तर 21व्या शतकामध्ये, म्हणजे 100 विश्वविद्यालय जागतिक दर्जाची तयार करायची, म्हणजे त्यातला एक. असं 211 कार्यक्रम 1996 साली चीननं हाती घेतला. $200 बिलियन त्यामध्ये खर्च करायचा त्या निर्णय घेतला आहे पहिल्या 2 प्रोग्राम मध्ये, आणि त्याचे परिणाम हळूहळू पुढे यायला लागले. आणि तिसरा महत्वाचा कार्यक्रम 98 साली गेला, आणि त्या कार्यक्रमाचं नाव आहे 98-5 986 प्रोजेक्ट 1998. आणि या प्रोजेक्टमध्ये 9 जागतिक दर्जाची विश्वविद्यालय तयार करायची, त्याला C9 लीग असं म्हणतात. आणि त्यानंतर 40 आणखी विश्वविद्यालय, एकेका विश्वविद्यालयाला $300 मिलियन $2,000 कोटी रुपये त्यावेळेला दिले गेले. आणि तितकेच पैसे तिथल्या स्थानिक म्युन्सिपॅलिटीने, स्थानिक कॉर्पोरेशनने घातले. अशा प्रचंड प्रमाणात चीनने गुंतवणूक केली. आणि या 3-4 प्रोग्रामच्या बरोबरच त्यांनी 1000 टॅलेंट प्रोग्राम नावाचा प्रोग्राम केला. काय प्रोग्राम केला? की जेवढे चायनीज सायंटिस्ट अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये काम करतात त्या सर्वांना परत बोलवलं. त्यांना खूप चांगल्या पगाराच्या नोकऱ्या दिल्या, त्यांना लॅब काढून दिल्या, त्यांना लॅब त्यांच्या हातात दिल्या. आणि त्या सर्वांना कित्येकानंतर अमेरिकेमधली नोकरी तुम्ही कायम ठेवली तरी चालेल, तुम्ही येऊन जाऊन जरी इथं शिकवलं तरी चालेल, पण तुम्ही इथं या आणि मॅथमॅटिक्स लॅब, फिजिक्स लॅब, केमिस्ट्री लॅब अशा प्रकारच्या विश्वविद्यालयामधल्या प्रयोगशाळा तुम्ही सुरू करा, अशा प्रकारचा प्रोग्राम केला. एप्रिल 2012 पर्यंत जागतिक कीर्तीचे 2263 संशोधक आणि वैज्ञानिक, चीनी संशोधक वैज्ञानिक चीनमध्ये परत आले. त्यातील त्या सगळ्या गोष्टी करत होतो आपण, तर चीननी R&D वर, रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर, विज्ञान तंत्रज्ञान पैसे खूप मोठ्या प्रमाणात खर्च करायला सुरुवात केली. 1991 साली त्यावेळेला आपल्या भारतामध्ये आर्थिक सुधारणा सुरू झाल्या होत्या. 1991 मध्ये चीनचा खर्च हा अमेरिकेच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या खर्चाचा फक्त 5% होता. चीनमध्ये अमेरिकेमध्ये इतकं अंतर होतं. 2010 साली हे अंतर कमी झालं आणि चीन आता अमेरिकेच्या जवळजवळ निम्म्या इतके पैसे विज्ञान तंत्रज्ञानावर खर्च करतो. 1991 साली आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाचा फक्त 0.9%, 0.9% खर्च चीन करत असे. आज 2010 साली तो खर्च 1.8%, दुपटीपेक्षा जास्त केलेला आहे. पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगने त्यांच्या कारकिर्दीमध्ये 2004 साली घोषणा केली होती की भारताचा जो एकूण खर्च विज्ञान तंत्रज्ञानाचा 1% कमी आहे, 0.8% आहे, तो 2% नेणार. पण अजूनही ते काही झालेलं नाही. अजूनही भारताचा विज्ञान तंत्रज्ञानावरचा जो खर्च आहे तो 1% कमी आहे. आणि त्यामुळं आपली जी परिस्थिती आहे, मग वैज्ञानिक पब्लिकेशन्स असतील, पेटंट असेल, हे सगळे चीनच्या पेक्षा फार कमी आहे. आज चीनने जी गुंतवणूक केलेली आहे त्यामुळे आज अणुऊर्जा असेल, रॉकेट सायन्स असेल, सुपर कम्प्युटर असतील, मायक्रोचिप्स असतील, त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये चीन आज अमेरिकेच्या जवळपास गेलेला आहे.
पण आजचे जर आकडे आपण जर पाहिले, ताजे आकडे जर पाहिले, तर अमेरिकेमध्ये जेवढी सायंटिफिक पब्लिकेशन छापली जातात, प्रसिद्ध होतात, त्याच्या जवळजवळ 1.5 पट आज चीनमध्ये पब्लिकेशन होतात. म्हणजे चीन अमेरिकेच्या पुढं नंबर्स मध्ये किंवा या संख्येच्या दृष्टीनं आज देखील पुढे गेलेलं आहे, असं चित्र पुढे आलेलं आहे. अर्थात या पब्लिकेशनची क्वालिटी काय आहे, त्यामध्ये काही चिटिंग आहे का, त्यामध्ये काही करप्शन आहे का, वाद पाश्चिमात्य देशांनी काढलेला आहे. पण आज चीन निश्चितपणे अमेरिकेच्या पुढे गेलेला आहे आणि सेंटर ऑफ सायंटिफिक लिडरशिप, वैज्ञानिक नेतृत्वाचा जो केंद्रबिंदू आहे तो आज अमेरिकेतून खिसकलेला आहे आणि तो आज चीनकडे गेलेला आहे. जपान नाही, युरोप नाही, तर चीन. आणि अशा परिस्थितीमध्ये भारताने जर काही धाडसी पावलं टाकली नाहीत, काही निर्णय घेतले नाहीत आणि या देशामध्ये खऱ्या अर्थानं वैज्ञानिक दृष्टिकोन, सायंटिफिक टेम्पर निर्माण करून विज्ञान तंत्रज्ञानाच्या शिक्षणावर भर दिला नाही, तर मग हे अंतर, जे प्रचंड मोठं अंतर आज आहे भारतामध्ये आणि चीनमध्ये, ते अंतर तोडायचं तर राहू द्या, ते अंतर आणखी वाढत जाईल आणि त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या राहणीमानावर, आपल्या पर कॅपिटा इन्कमवर किंवा दरडोई उत्पन्नावर होणार आहे. म्हणून आज भारत सरकारने काही धाडसी निर्णय घेण्याची गरज आहे. पण मला आज त्या ठिकाणी खरं म्हणजे मी राजकीय बोलणार नाही, पण उल्लेख फक्त संदर्भात केला पाहिजे. मला काही फार चांगलं चित्र दिसत नाही. आज पंतप्रधानांनी स्वतः या विषयाची लिडरशिप घेतली पाहिजे. त्या ठिकाणी चांगले माणसं मंत्री म्हणून असतील किंवा चांगले सचिव म्हणून असतील किंवा सल्लागार परिषद असेल, त्यामध्ये आज काही कोणी चांगली माणसं, चांगले वैज्ञानिक आलेले दिसत नाहीत. पंतप्रधान ज्याप्रमाणे अर्थव्यवस्थेमध्ये आणि इंडस्ट्रीच्या लिडरशिपकडे फार जास्त त्यामध्ये एंगेज होताना दिसत नाही. त्यांचा सगळा तो इंटरेस्ट आहे तो परदेशी दौऱ्यामध्ये आणि परराष्ट्र धोरणामध्ये, तेही महत्वाचं आहे. पण त्याला कुठेतरी त्या दोन विषयाला, इकॉनॉमी आणि सायन्स, त्यामध्ये स्वतः पंतप्रधानांनी लिडरशिप घेऊन त्यामध्ये काहीतरी आमूलाग्र बदल केला नाही तरी पैसे जैसे ते परिस्थिती तशीच पुढे राहील. आणि त्याचबरोबर जे काही विधानं बंद म्हणणं येतात, स्वतः पंतप्रधानांच्याकडून जे विधान झालं, मुंबईला एकदा आले होते आणि ते प्लास्टिक सर्जरी बद्दल एक विधान केलं की भारतामध्ये प्लास्टिक सर्जरी फार चांगली होत होती आणि त्याने उदाहरण दिलं की हत्तीचं शिर आम्ही माणसावर लावलं आणि गणपती तयार केला. अशा प्रकारची जर विधानं देशाच्या प्रमुखाकडून आली, याला जर आपण सायंटिफिक टेम्पर काय याचं आपण उदाहरण देणार आहोत. किंवा सायन्स कॉन्फरन्समध्ये एक पेपर प्रसिद्ध केला, त्याबद्दल खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली की भारतामध्ये विमान तयार करण्याची कला होती. कुठलंही त्याला सायंटिफिक प्रूफ नाहीये, काही नसताना देखील अशा प्रकारच्या गोष्टीला आपण जर प्राधान्य दिलं, महत्व दिलं, अशा अनेक उदाहरणं सांगता येतील. तर मात्र मग सायंटिफिक टेम्परच्या गोष्टी आणि सायंटिफिक लिडरशिपच्या गोष्टी मग आपल्याला सोडून द्याव्या लागतील. त्यामध्ये आपल्याला काहीतरी मूलभूत विचार करावा लागेल. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये ज्याप्रमाणे अमेरिकेनी आणि चीननी सायंटिफिकली हिसकावून घेण्याकरता, आपल्या देशामध्ये ठेवण्याकरता ती मोठी आर्थिक गुंतवणूक केली, तशा प्रकारची आर्थिक गुंतवणूक ही भारताला करावी लागेल. ते होताना दिसत नाही. चांगल्या वैज्ञानिकांना परत बोलवायचे प्रयत्न केले पाहिजे, कुठे असतील. आज आपण उदाहरण घेतलं तर काही भारतीय वंशाच्या वैज्ञानिकांना नोबेल पारितोषिक मिळालं, रामकृष्णला मिळालं, पण ते भारतात केलेल्या कामाबद्दल नाही. ते पारितोषिक मिळालं अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये केलेल्या कामाबद्दल. आज एकही भारतात काम केलेलं वैज्ञानिक कुठे जवळपास अजून आलेलं नाही. गणितातलं सर्वात मोठं फील्ड्स मेडल एका भारतीयाला यावर्षी मिळाले. ते भारतात काम केलं म्हणून नाही, तर अमेरिकेतल्या प्रिन्स्टन विश्वविद्यालयामध्ये मंजूर भार्गव यांनी काम केलं म्हणून त्यांना गणितातलं सर्वोच्च पारितोषिक, ज्याला गणितातलं नोबेल पारितोषिक म्हणतात, अशा प्रकारचं फील्ड्स मेडल मिळालं, पण भारतात काम केल्याबद्दल नाही. आणि म्हणून आज विज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची लिडरशिप आपल्याला घ्यायची असेल, आज नवीन नवीन प्रोडक्ट्स, आज प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल फोन आहे, पण त्यापैकी किती मोबाईल फोन भारतात डिझाईन झालेले. बौद्धिक कौशल्य आज
ऍपल फोन आपण काही जण वापरतात किंवा सॅमसंग वापरतात किंवा इतर कुठला फोन वापरतात, तर मटेरियल कॉस्ट किती आहे? तर मटेरियल कॉस्ट किंचित ते 5% सुद्धा नसेल. बाकी सगळ्याची किंमत आहे त्या फोनची ती बौद्धिक संपदेची किंमत आहे, इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीची किंमत आहे. आणि ती इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी तयार करणारे सायंटिस्ट, वैज्ञानिक, ज्यांच्या कामामुळं नवीन न्यू वेल्थ तयार होईल, नॉलेज टू वेल्थ चा आपण यशस्वी प्रयत्न करू. आपण पेटंट्स करू, ते पेटंट विकले जातील, त्यावर मोठे मोठे उद्योग उभे राहतील आणि त्यातून रोजगार निर्माण होईल, त्यातून आपल्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होईल. हे सगळं करायचं असेल तर स्वस्थ बसून बिझनेस ॲज युज्युअल जैसे थे करून चालणार नाही. त्याकरता धाडसी निर्णय घ्यावे लागतील. आपल्या वैज्ञानिक संस्थांची पुनर्रचना करणं असेल. आज मंत्रिमंडळामध्ये चांगले नेते विज्ञान तंत्रज्ञान खात्याकरता देण्याचा विषय असेल. मोठ्या प्रमाणामध्ये ज्याप्रमाणे चीन आणि अमेरिकेत गुंतवणूक केली तशा प्रकारे गुंतवणूक करण्याचा धाडसी निर्णय घ्यावा लागेल. त्याचबरोबर मग अर्थकारणाचे जे निर्णय आहेत तेही स्वतः लक्ष घालून पंतप्रधानांना घ्यावे लागतील. त्या दोन्ही विषयामध्ये जर दुर्लक्ष केलं गेलं, जे आज गेले वर्षभर मी पाहतोय, दोन्ही विषयामध्ये पंतप्रधानांचं म्हणावं तितकं लक्ष नाहीये. अर्थात पंतप्रधानांनी आर्थिक तज्ज्ञ असावं असं कोणीच म्हणणार नाही, पण ते एंगेजमेंट जी पाहिजे ती आज एंगेजमेंट दिसत नाही आणि विज्ञान तंत्रज्ञानाची तर बिलकुलच नाहीये. आणि त्याचबरोबर हे जे अंधश्रद्धेसारखे जे काही ज्या घोषणा उच्च स्तरावर होतात त्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे. आणि त्याचाच अर्थ सायंटिफिक टेम्पर, वैज्ञानिक दृष्टिकोन सर्वसामान्य नागरिकांच्या मध्ये नव्हे तर नेतृत्वामध्ये देखील आला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं आज 21व्या शतकाची एक लिडरशिप पोझिशन, आज नेतृत्व आपल्याकडे येईल. मला वाटतं आज याबद्दल मुद्दाम मी काही मुद्दाम उदाहरणं दिली, आपल्या शेजारच्या राष्ट्रांची दिली, अमेरिकेची दिली, त्यांनी त्यातून कसा मार्ग काढला त्याबद्दल आपल्याला काही करता येईल का, अनेक गोष्टी सुचवता येण्यासारख्या असतात. पण जास्त मी जर काही सांगायला गेलो मी काही राजकीय बोलतोय असा त्याचा अर्थ होण्याची शक्यता आहे. मला एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगायचं होतं की आज भारताला वैज्ञानिक विज्ञान तंत्रज्ञानाची लिडरशिप घेतल्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला नैसर्गिक संपत्तीवर आपल्याला श्रीमंत होता येणार नाही, आपलं दारिद्र्य निर्मूलन करता येणार नाही. आपल्याला नॉलेज इकॉनॉमी, बौद्धिक कौशल्यावर, बौद्धिक संपत्तीवर अर्थव्यवस्था जर निर्माण करता आली तरच आपले सगळे प्रश्न सुटणार आहेत. अन्यथा आपल्याला मग ह्याच गतीनं विकास करत करत रडत खडत आपल्याला कुठेतरी मार्गक्रमण करावं लागलंय. आणि आजची युवा पिढी हे सहन करणार नाही, इतका वेळ थांबायची त्याची आज कोणाची तयारी नाहीये. म्हणून आजचं हे आव्हान आपण सर्वांनी पेललं पाहिजे हे सांगण्याकरता मी असा विषय मुद्दाम निवडला. आपण सर्वांनी तो शांतपणे ऐकल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.